तर वीकेंडला माझे मित्र पबमध्ये जायचे, बारमध्ये जायचे, कुठेतरी फिरायला जायचे आणि मी माझ्या गाडीचा टँक फुल करून कुठल्या तरी मीटअप्सला जायचो, कुठल्या तरी बिझनेस इव्हेंटला जायचो. इथून गेलेले प्रत्येक मुलगा तेच ठरतो, मला लाईफ एन्जॉय करायची. US म्हणजे एकदम फ्रीडम आहे. मी ते सगळं सोडून दिलं होतं. मी असा विचार केला होता की इथे आपण जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट कसं वाढवू शकतो. आणि मग तिथे बऱ्याच स्टार्टअप इव्हेंटला गेलो, प्रत्येक सिटीमध्ये राहिलो. तिथल्या अनेक अमेरिकन लोकांना, माझे इंडियन कोणीच फ्रेंड नव्हते. जे कोणी कॉन्टॅक्ट्स मी बनवले ते सगळे बाहेरचे बनवले. आणि त्यातून मग असं शिकायला मिळालं की ह्या ज्या TCS, इन्फोसिस किंवा ह्या सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या ॲक्च्युली ब्रोकर आहेत. त्या प्रोजेक्ट आणण्यासाठी म्हणजे त्यांचे काही मार्केटिंगचे लोक आहेत आणि ते लोक प्रोजेक्ट्स आणतात आणि जे रेट्स दिले जातात ते ॲक्च्युली खूप जास्त आहे कम्पॅरेटिव्हली. म्हणजे तुम्ही जर एक फ्रेशर घेतायत, त्याला जर प्रोजेक्टवरती काम करायला टाकतायत, त्याचे $25 पर आवर तुम्ही बिल करताय. लिटरली त्याचे $10 कमवण्याची पण हे नाही आहे. म्हणजे हा मला खूप मोठा स्कॅम वाटला म्हणजे ह्या इंडस्ट्रीमधला. आणि आय स्टार्टेड कम्युनिकेटिंग ओपनली. म्हणजे त्यांना मी ओपनली सांगायला गेलो की हे जे काम आहे हे लोक तुम्हाला सांगतायत की याला 4 दिवस लागतील, ॲक्च्युली याला अर्धा तास लागणार आहे. आणि लिटरली तसं होतं आहे. म्हणजे ज्या कामाला 1 दिवस लागू शकतो त्याला हे लोक 10 दिवस सांगतात. सॉरी म्हणजे मी ओपनली बोलतो याच्यामध्ये, बट दिस इज अ रियालिटी ऑफ इंडस्ट्री.